हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, सध्या सर्वांचंच लक्ष आहे MPSC कंबाईन ग्रुप बी आणि सी 2024 या एक्झामिनेशनवर. कारण बघा, लास्ट इयर जर तुम्ही ही एक्झाम बघितली तर प्रिलिम्स तुमची 30 एप्रिल 2023 रोजी झाली होती, पण यावर्षी ती 30 एप्रिल निघून गेली. त्यानंतर मे आणि जून देखील आता चालू आहे. तर खूप सारा पिरियड जो आहे तो गेलेला आहे आणि अजूनही आपल्याला कंबाईन ग्रुप बी आणि सी 2024च्या जाहिरातीचे दर्शन झालेले नाही. बघा, आता त्याविषयी एक्झॅक्ट नाही, पण एक एक्सपेक्टेड आकडे किंवा एक्सपेक्टेड जाहिरात कधी येईल याबद्दल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिल्यांदा येणाऱ्या या जाहिरातीमध्ये किती जागा असतील याबाबत आपण बोलूया आणि त्यानंतर जाहिरात एक एक्सपेक्टेड मंथ किंवा एक्सपेक्टेड वीक कोणता आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता या ज्या जागा आहेत त्या एक्झॅक्टली एवढ्याच असतील का, तर नाही. म्हणजे एक्झॅक्टली सेम ॲज इट इज जागा नसतील, त्यामध्ये थोडाफार चेंजेस होऊ शकतो, पण असा मेजर असा चेंजेस कुठलाही तुम्हाला दिसणार नाही. काही पदांची आकडेवारी जी आहे, म्हणजे ज्या जागा आयोगाकडे गेलेल्या आहेत त्या माहितीनुसार मी त्या जागा इथे सांगितलेल्या आहे. काही जागा अजून जायच्या असतील तर त्या जागांमध्ये वाढ निश्चितच होऊ शकते आणि वाढ झाली तर ते आपल्या फायद्याचेच आहे. बघा, आता कंबाईन ग्रुप बी मध्ये किंवा ग्रुप सी मध्ये जी काही पदं आहेत तर त्यानुसार इथे तुम्हाला काही पदांचे एक्झॅक्ट फिगर्स मी इथे दिलेले आहे. ASO म्हणजेच असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदाची 54 पदे आपल्याला जाहिरातीमध्ये दिसू शकतात. त्यानंतर PSI या पदाची 441 पदे मित्रांनो सध्या तरी जाहिरातीमध्ये आपल्याला दिसू शकतात, पण अशी अपेक्षा आहे की 650च्या आसपास PSIच्या जागा येऊ शकतात. आता हे व्हेरी होईल बघा, एक्झॅक्टली केव्हा कळेल आपल्याला जाहिरात आल्यानंतरच, कारण एवढं एक्झॅक्टली मी देखील सांगू शकत नाही की एवढ्याच कन्फर्म जागा येतील. ओके, सो 650च्या अराउंड तुम्हाला PSIच्या जागा दिसू शकतात किंवा मिनिमम 441 इथे असणार आहेत. त्यानंतर सब रजिस्ट्रार या पदासाठीच्या जागा मित्रांनो एकूण 40 आपल्याला जाहिरातीमध्ये बघायला मिळू शकतात. जर जाहिरात डिले झाली तर त्यामध्ये भर देखील काही पदांची पडू शकते. म्हणजे एक्झॅक्टली अगोदर 9 जागा येणार होत्या, पण सध्या ज्या आहे म्हणजे रिक्त जागा जर बघितल्या तर त्यानुसार 40 जागा आपल्याला जाहिरातीमध्ये दिसू शकतात सब रजिस्ट्रार या पदासाठीच्या. त्यानंतर क्लर्क जर तुम्ही बघितलं तर फक्त मंत्रालयीन क्लर्क जर बघितलं तर 176 जागा या जाहिरातीमध्ये असतील आणि ऑदर म्हणजे सर्व जे क्लर्कचे झोन्स आहेत बघा, तर त्या 550 प्लस म्हणजे अराउंड 750च्या आसपास किंवा 800 पर्यंत या जागा ज्या आहेत क्लर्कच्या त्या या जाहिरातीमध्ये जाऊ शकतात. त्यानंतर टॅक्स असिस्टंटच्या जागा मोठ्या प्रमाणावर असणार आहेत, त्या म्हणजे 482च्या अराउंड असतील. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरच्या 33 जागा असतील आणि STIची सध्या तरी काही आयडिया नाही किती जागा असतील वगैरे, आपल्याला ते जाहिरात आल्यावरच कळेल. पण असं सांगितलं जात आहे की येणाऱ्या जाहिरातीमध्ये STIची चांगल्या प्रकारची म्हणजे चांगल्या अमाऊंटची पदं असतील. सो अशा प्रकारे हे पदांविषयी आहे मित्रांनो. आता हे का, तर तुम्ही आता जाहिरातीमध्ये आपल्याला फक्त एकच जागा महत्त्वाची असते, पण आपल्याला नेहमी क्युरिओसिटी असते की पुढे काय असेल किंवा येणाऱ्या जाहिरातीमध्ये किती पदं असतील. त्यामुळेच खूप साऱ्या कमेंट्स तुमच्या आणि खूप सारे मेसेजेस मला आले, त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवला. अन्यथा हे एक्सपेक्टेशन किंवा जे काही अंदाजित जागा आहेत किंवा अंदाजित जाहिरातीची तारीख आहे हे सर्व या भानगडीमध्ये मी शक्यतो पडत नाही, पण बिकॉज तुमच्या कमेंट्स आल्या त्यामुळेच तुम्हाला एक काहीतरी आयडिया मिळावी त्यामुळे मी हे दिलेलं आहे. यामुळे तुम्हाला काय होईल, फक्त एक आयडिया मिळू शकते की चला ठीक आहे, PSIच्या अराउंड 600 तरी जागा येतील किंवा मिनिमम 500 तरी येतील. त्यामुळे तुम्ही अभ्यास जो आहे तो तुमचा नक्कीच वाढवला पाहिजे. आता बघा, पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जाहिरात कधी येईल. आता जाहिरात कोणत्या तारखेला येईल एक्झॅक्टली मी सांगू शकतो का, तर नाही. पण एक्सपेक्टेड कोणत्या महिन्यामध्ये आहे किंवा एक्सपेक्टेड कधी आहे, एक अंदाजित वीक त्याला आपण म्हणू शकतो, तर अंदाजित कोणत्या हप्त्यामध्ये जाहिरात येऊ शकते हे मी तुम्हाला नक्कीच सांगू शकतो. बघा, आता व्हेरियस टेलिग्राम ग्रुप्सवरती ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला, पण इथे यूट्यूबला देखील मी तुमच्यासाठी उभा आहे. आणि इथे जर ॲडव्हर्टिजमेंट बाबत आपण बोललो तर ॲडव्हर्टिजमेंट मित्रांनो एक्सपेक्टेड होती की मागच्याच महिन्यामध्ये मे एंडिंगला येईल, पण त्याप्रमाणे ती आली नाही. बऱ्याच जणांचं एक्सपेक्टेशन चुकीचं ठरलं. पण आता सध्या असं एक्सपेक्ट केलं जात आहे की 25 तारखेच्या आत म्हणजे जून 25च्या आत आपल्याला जाहिरात बघायला मिळू शकते आणि त्यामध्ये मी ज्या जागा सांगितल्या त्याप्रमाणे जागा देखील आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यामुळे या मंथच्या एंडला आपली जाहिरात यायला पाहिजे आणि मित्रांनो लवकरच जाहिरात आली पाहिजे, कारण खूप प्रोसेस
टाईम खूप घेते आणि जर आत्ता तुमची जाहिरात आली तरच कुठेतरी तुमची प्री होऊ शकते या वर्षी. आणि पुढे जर तुम्हाला माहीतच आहे की विधानसभा इलेक्शन्स वगैरे आहेत, त्यामुळे देखील खूप प्रॉब्लेम होणार आहे. आपल्याला कळेलच की जाहिरात आल्यानंतर आपल्याला कुठली तारीख वगैरे मिळते. आता एक्झामच्या किंवा प्रिलिमच्या डेटविषयी मी तुम्हाला काही आयडिया देऊ शकत नाही, सो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण ॲडव्हर्टिजमेंट जे आहे मित्रांनो ती तुम्हाला लवकरच या विदिन 2 वीक्स किंवा 25 तारखेच्या आत तुम्हाला मिळेल किंवा जास्तीत जास्त हा मंथ एंड आयोग घेऊ शकतो. तर अशा प्रकारे हे ॲडव्हर्टिजमेंट विषयी एक ब्रीफ आयडिया आहे तुम्हाला किंवा शॉर्ट आयडिया आहे. सो आय होप की तुम्हाला बऱ्याच गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर झाल्या असतील. तुम्हाला जर अशा प्रकारचे व्हिडिओ नेहमी हवे असतील तर त्याबद्दल तुम्ही कमेंट करू शकता. म्हणजे एक्सपेक्टेशन्स वगैरे किंवा ज्या काही अंदाजित पोस्ट्स आहेत किंवा डेट्स आहेत त्या मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि बघा आपलं एक टेलिग्राम चॅनल देखील आहे MPSC पॉईंट नावाचं. ते जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, चॅनलला पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.